हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी माझे मिस्टर आहेत ते कामावरती गेले. तेच 8:45ला जातात. 9ची ड्युटी असते त्यांची. तर 8:30 वाजता आमचा चहा होतो. ते फक्त चहा घेऊनच जातात. तर त्यांना बाय बाय करण्यासाठी मी गेले होते. त्यांना बाय बाय केलं आणि दरवाजा लावला. ते निघून गेल्यानंतर दरवाजा लावून मी आतमध्ये आले. दूध गरम करायचं राहिलं होतं. रोज तर तेच दूध गरम करतात, पण आज मला करायला सांगितलं होतं. तर दूध होतं ते मी गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत म्हणलं ब्रश वगैरे करून घ्यावं. तर मी ब्रश करायला आले. ब्रश वगैरे करायच्या अगोदर बेडरूममध्ये रात्री चहा वगैरे दूध काही म्हणजे खाण्यापिण्याची जे भांडी होती ते खूप पडली होती ती घेऊन गेले. आणि ही मायराचं मेकअपचं आहे, म्हणजे त्याच्यात आम्ही सगळं ठेवतो. माझी नाईट क्रीम असते, मायराचं औषध असतं, लोशन असतं, बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या मी ह्याच्यात ठेवते. पण मायरा सगळं विस्कुटून टाकते. तर ते पण सगळं व्यवस्थित ठेवलं आणि ब्रश करायला आले. ब्रश करत होते. माझे दात आहेत ते खूप दुखतात, त्यासाठी मला म्हणजे असं डाबर लाल विको काय असतात ते मी खूप ट्राय करते, तरी पण मला काही फरक पडत नाही आहे. किडले वगैरे काहीच नाही आहेत, पण मला असा त्रास होतो. नंतर आहे ते मी फेसवॉश केलं. मी रूपमंत्राचं फेसवॉश वापरते आणि रूपमंत्राचीच क्रीम वापरते. ते दोन्ही माझ्या चेहऱ्यासाठी आहे ते सूट होतात. मला पहिले खूप पिंपल्स होते. पहिले म्हणजे मला 15 वर्षाची जेव्हा मी होते तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स येत होते आणि त्याचे डाग पडायचे. तर तेव्हापासून मला 10-15 वर्षाचा हा त्रास होता. पण 2-3 वर्ष झालं मी ही क्रीम आणि हेच फेसवॉश वापरते. पण मला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स नाही आणि जेवढे पण पिंपल्सचे डाग होते ते सगळे डाग आहेत ते गायब झालेले आहेत. बाकीचं मी काहीच वापरत नाही, पावडर वगैरे काहीच वापरत नाही. कुकुंबरचं हे फेसवॉश वापरते आणि त्याचीच मी रूपमंत्राचं दोन्ही पण प्रोडक्ट रूपमंत्राचेच वापरते. तर छान असं फेसवॉश केलं आणि म्हटलं थोडंसं आहे ते क्रीम वगैरे लावावी, म्हणजे तीच क्रीम लावते. तोपर्यंत मला दूध गरम झालं होतं, म्हटलं दूध घ्यावं. किचनमध्ये गेले मी दूध घ्यायला. दूध घेऊन आले आणि दूध खूप गरम होतं. ते थंड होईपर्यंत म्हटलं की क्रीम वगैरे लावावी. मी बाकीचं काहीच स्किन केअर करत नाही आहे. मी फक्त रूपमंत्राची क्रीम लावते. तर ती लावली आणि फक्त मी महिन्याला आहे ते फेशियल वगैरे करते. ते पण आता जशी मुलगी जन्मली आहे तसं महिन्याला जमत नाही आहे. तर नंतर आहे ते मायरा उठली. माझा नाश्ता होईपर्यंत मायरा उठली. तिला मी घेतलं आणि थोडीशी ती फ्रेश होईपर्यंत तिच्यासोबत खेळली. तर तुम्ही पाहू शकता ती उठल्या उठल्या तिची पूर्ण झोप झालेली असते. तर ती एकदम फ्रेश असते, अशी रडत वगैरे अजिबात उठत नाही आहे. तर तिला पण मी असं कॅमेरा वगैरे धरलं की ती लगेच हाय आणि बाय, तिला एवढे 2 शब्द पटकन येतात. ते हाय करते आणि लगेचच परत मग बाय करते. तिला घेतले, थोडंसं आरशाकडे आले. आरशामध्ये ती पण तिला दाखवलं, कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी तिला आरशाकडे घेऊन येते. तर मग त्या आरशाकडे स्वतःला बघून खूप अशी खुश होते. तुम्ही पाहू शकता छान असं. आणि हे निम्मं होतं ते काम राहिलं होतं माझ्या मिस्टरांचं. असं अर्धवट काम सोडून जातात. मायरासाठी पॅन्ट शिवत होते. ते पॅन्ट तशीच अर्धी मशनीवरच होती. म्हणलं नाही, नंतर आहे ते दूध घेतलं आणि मायराला दूध आणि बिस्किट खाऊ घालायला लागले, कारण दूध गरम होतं. परत मला दूध गरम करावं लागणार नाही. त्यासाठी दिवसभराचं माझं 6 वाजेपर्यंत असं रुटीन होतं. संध्याकाळी ते माझे मिस्टर परत कामावरून आले आणि मला म्हटले की चल तुला फिरायला घेऊन जाते. तर फिरायला न्यायच्या नादाने मला ते कुठं घेऊन गेले तेही मी तुम्हाला सांगते. मला वाटलं कुठंतरी लांब मस्त घेऊन जाणार आहे, त्यासाठी मी छान असा ड्रेस बदलला. पुन्हा मी फेसवॉशनी चेहरा क्लीन केला आणि हे थोडंसं आहे ते मी टोनर लावते, कारण ब्लॅक हेड्स आहेत मला आणि ते ओपन असले आणि तसेच मी बाहेर गेले तर त्याच्यामध्ये धूळ वगैरे काही जाऊन परत पिंपल्सचा प्रॉब्लेम होतो, त्यासाठी मी ते वापरते. तर छान असं टिश्यूने मी चेहरा परत एकदा क्लीन केला आणि परत मी ती क्रीम वापरली. ही क्रीम मी 2 वेळा लावते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, आणि फेसवॉश पण मी 2 टाईम करते. तुम्ही पाहू शकता छान असं मी क्रीम वगैरे लावले, छान रेडी झाले. रेडी म्हणजे बाकीचं काहीच नाही, फक्त लिपस्टिक लावले, क्रीम लावून लिपस्टिक लावले. तर तुम्ही पाहू शकता मी डोकंसुद्धा विचारलं नाही. माझे केस आहेत ते खूप सिल्की आणि खूप छान आहेत, एकदम लगेचच सेट होतात. मला फक्त म्हणजे मी फिंगर कोम करते, फक्त बोटांनी जरी मी केसांना सेट केलं तरी पण सेट होतात. तर तुम्ही पाहू शकता मी लिपस्टिक वगैरे लावले. लिपस्टिक थोडीशी सेट केली ब्रशने. तुम्ही पाहू शकता मी एकच लिपस्टिक वापरते आणि एकच लिपस्टिकचा शेड वापरते. तर तुम्ही पाहू शकता माझे केस आहे ते मी अजिबातसुद्धा कंगवा लावत नाही, फक्त हाताने सेट करते. छान असं सेट झाले. तर फायनल लुक माझा बघा कसा दिसतोय. हा खूप जुना ड्रेस आहे तरी पण एकदम छान दिसतो आणि मला खूप आवडतं म्हणून मी घातले. माझा फायनल लुक हा असा होता. मला वाटलं कुठेतरी लांब बाहेर घेऊन जाणार, पण माझ्या मिस्टरने मला घेऊन गेले ते टेरेसवरती. तर मी टेरेसवरती चालले. तुम्ही पाहू शकता टेरेसवरती जाऊन माझ्या घराचा आजूबाजूचं वातावरण कसं आहे, छान असं खूप, म्हणजे घरापुढे खूप झाडं आहेत आणि
पुढं खूप छान असं ग्राउंड वगैरे आहेत, मुलं वगैरे खेळतात, खूप छान दिसतं. तर तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला पूर्ण माझ्या घरापुढचा व्ह्यू दाखवते. पुढं आहे ते एक वर्कशॉप आहे, छान असा रस्ता आहे, पुढे एक माणूस उभा राहिलेला आहे. त्याला वाटलं की मी त्याचाच व्हिडिओ काढते म्हणून तो मोबाईल काढला त्याने आणि मोबाईलमध्ये खाली वाकला. मायरा आणि तिचे पप्पा पण छान असं टेरेसवरती खेळत होते. तुम्ही पाहू शकता, मायराला दिवसभर आहे ते बाहेर निघता येत नाही आहे, दरवाजा बंद असतो आणि मी एकटे कुठं जात नाही. तर ते आल्यानंतर मग आम्ही थोडंसं कुठंतरी असं फिरायला एक 10-15 मिनटासाठी जवळच तिला मोकळं पिंजऱ्यातून बाहेर सुटल्यासारखं वाटतं. तर घरात वरती टेरेस खूप मोठं आहे, की ती छान असं टेरेसवरती पळते बघा. म्हणजे तिला आणून जर सोडलं ना, ती शांत अशी बसतच नाही, एकदम पळायला लागते. खूप छान खेळत होती, तिच्यासोबत तिचे पप्पा पण खेळत होते. आम्ही तिघांनी भरपूर थोडासा एक अर्धा पाऊण तास एन्जॉय केला. वातावरण आहे ते परत अंधार व्हायला लागला. अंधार होण्याच्या अगोदर म्हणलं मायराला जेवढं खेळायचं तेवढं भरपूर खेळू द्या, कारण मुलांना आहे ते लहान मुलं खेळायला लागतात. पण मी आहे ते गल्लीच्या बाहेर राहते, त्यासाठी तिथे लहान मुलं वगैरे नाहीत आणि रोज रोज कोणाच्या घरी जायचं, त्यासाठी मी कोणाच्या घरी वगैरे काहीच जात नाही. माझा मुलगा मी शनिवार रविवार फक्त खास मायरासाठी आणते. म्हणजे दोघंजण आहे ते छान, त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे, दोघंजण खूप छान खेळतात. ती जाताना मायरा खूप रडते. मायराचे थोडेसे व्हिडिओ शूट केले तिच्या चॅनलवरती टाकायला. तर हे स्लो मोशन घेतलं होतं मी, पहिल्यांदा स्लो मोशन घेतलं होतं ह्या मोबाईलमध्ये, हा नवीन मोबाईल आहे तेव्हापासून. नंतर परत माझा पण एक छोटासा व्हिडिओ घातला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकायला. तर तुम्ही पाहू शकता, माझे केस मला खूप आवडतात आणि म्हणजे त्याला मी कधीच कंगवा वगैरे कधीच लावत नाही, जरी वॉश केले तरी अजिबात नाही. असं होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.